पार्श्वभौतिक शरीराचा 75% भाग पाण्याने व्यापलेला असला तरी शरीरामध्ये पचनाच्या क्रिया पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर मलमूत्राचं निष्क्रमण करण्यासाठी आणि शरीरात उष्णतेचं नियमन करण्यासाठी म्हणून शरीरामध्ये सतत पाण्याची गरज भासत असते. अशा वेळेस पाणी हे आरोग्यदायी आहे म्हणून अनेक लोक लोट्यालोट्याने पाणी लोटत असतात. अशा लोकांना अनेक विकारांचा सामना सुद्धा करावा लागतो. त्यामुळे पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती कुठल्या आहेत, त्याचबरोबर पाणी कशा पद्धतीने पिलं पाहिजे, किती प्रमाणात प्यावं आणि कुणी आणि कशा पद्धतीने प्यावं आणि पाण्याबद्दल असणारे संभ्रम कशा पद्धतीने विकारांना कारणीभूत ठरतात तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत आमचे व्हिडिओ सगळ्यात आधी पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. पाण्याच्या बाबतीतला सगळ्यात मोठा संभ्रम म्हणजे वृषभपान. वृषभपानाचा उल्लेख आयुर्वेदातील नवीन संहितेमध्ये आला असला तरी मूळ संहितेमध्ये मात्र कुठल्याही पद्धतीने वृषभपानाचा उल्लेख आढळत नाही. वृषभपान म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळेला 700 ते 750 ml पर्यंतचं पाणी पिण्याच्या बाबतीत ही प्रक्रिया म्हणजे वृषभपान. परंतु वृषभपान हे सरसकट लोकांनी करायचं असतं का? तर नक्कीच नाही. शरीरामध्ये सकाळी उठल्यानंतर लवकर उठून ज्यांच्यामध्ये व्यायामाची प्रक्रिया केली जाते, त्याच्यामुळे शरीरामधला पाण्याची लेवल कमी झालेली असल्यामुळे किंवा घाम निघतो इथपर्यंतचे व्यायाम केले जातात किंवा अर्धशक्ती व्यायाम केले जातात, यांनी मात्र वृषभपानाचा उपयोग केला पाहिजे. त्याचबरोबर शरीरामध्ये वृषभपानाचा उल्लेख करण्यासाठी म्हणून तुमची प्रकृती ही सुद्धा महत्त्वपूर्ण असते. कारण वृषभपान म्हणजे सकाळी उठून मोठ्या प्रमाणात किंवा लिटरांनी पाणी पिणाऱ्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा वायूचा म्हणजे पक्वाशयावरती अवरोध तयार होतो, अग्निमंद होतो, पचन मंद होतं. त्याचबरोबर शरीरामध्ये गॅसेस, अग्निमांद्य आणि त्याचबरोबर पोट सुटण्यासारखे प्रकार वाढायला लागतात. त्यामुळे वृषभपान या प्रकारामध्ये 2 पद्धतीने चुकी केल्या जातात. त्या म्हणजे सरसगट प्रत्येकाने वृषभपान करायचं नसतं. वृषभपान करण्यासाठी तुमची प्रकृती किंवा म्हणजे तुम्ही पित्तज प्रकृतीचे असाल, त्याचबरोबर कुठल्याही व्यायामासारख्या प्रक्रिया तुम्ही सकाळी करत असाल किंवा ॲथलेटिक पर्सन असाल, अशा व्यक्तींनी वृषभपान करणं हे योग्य ठरत असतं. तुम्ही सकाळी उठून चूळ भरून लगेच लिटरांनी पाणी पिणं हे मात्र वृषभपानामध्ये चुकीचं ठरतं. वृषभपान करताना सुद्धा 700 ते 750 ml पर्यंतची मात्रा ही शास्त्रोक्त मानलेली. दुसरी चूक म्हणजे पाण्याच्या बाबतीत केली जाते ती जेवणानंतर भरपूर पाणी पिणं किंवा जेवणाच्या वेळेवरती भरपूर पाणी पिणं. आता साधारणतः पाणी केव्हा पिलं पाहिजे? ते जेवणाच्या मध्ये पाणी पिणं हे योग्य ठरत असतं. योग्य पचनासाठी म्हणून साधारणतः 1 भाग घन आहार, 1 भाग द्रव आहार आणि 1 भाग वायूच्या संचारासाठी ठेवायचा असतो. अशा वेळेस ज्यावेळेस पचनाच्या क्रियेमध्ये अन्नाची सुरुवात होते त्याच वेळेस मध्ये पाणी पिल्याने या अन्नाला द्रवता येते आणि पचायला थोडासा हलकेपणा सुद्धा जाणवतो. परंतु बऱ्याच वेळा भरपूर आहार घेऊन उरलेला वायूच्या संचारासाठीचा ढेकर येऊन गेल्यानंतर उरलेल्या वायूच्या संचारासाठीची जागासुद्धा पाण्याने भरली जाते आणि 1-2 लिटर पाणी पिल्यानंतर मात्र अन्नाला पचनासाठी लागणारं सारपीट्य विभाजन होण्यासाठी किंवा घुसळण्यासाठी लागणारी वायूची जागा पाण्याने भरल्यामुळे अन्नपचन मंदावतं. त्यामुळे गॅसेस होणं, पोट सुटणं, त्याचबरोबर पोट डंब वाटणं, सतत आळसल्यासारखं वाटणं, अशा प्रकारचे त्राससुद्धा जाणवतात. बऱ्याच मोठ्या प्रमाणात डायबिटिकसारख्या कंडिशनसुद्धा, शरीरामध्ये इन्सुलिनचे सिक्रेशन स्लो होणं, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलसारखे विकारसुद्धा पचनमंद होण्यामुळे होत असतात. या सगळ्या कारणांमध्ये जेवणानंतर भरपूर पाणी लगेच पिणं हा प्रकार किंवा जेवणाच्या लगेच सुरुवातीला भरपूर पाणी पिणं या पद्धतीमुळे होतं. म्हणून जेवणाच्या मध्ये पाणी पिणं हे साधारणतः जेवणाच्या आहाराच्या 1 भागामध्ये असलं पाहिजे. मग त्यामध्ये पातळ भाज्या, घन आहार आणि त्यासोबत 2 ग्लासपर्यंत पाणी हे पचनासाठी आवश्यक ठरतं. जेवणानंतरचं पाणी हे मात्र 1.5 ते 2 तासानंतर घेणं हे आमाशयातून अन्न पक्वाशयात गेल्यानंतर तिथल्या सिक्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी उपयोगी ठरतं. म्हणून जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी पाणी प्यावं. तिसरी चूक ही पाण्याच्या बाबतीत केली जाते ते म्हणजे सरसगट लोकांनी पाणी पिण्याच्या प्रकाराच्या बाबतीत. बऱ्याच वेळा पाणी पिण्याची गरज ही तुम्ही करत असलेल्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना पाण्याची गरज फार कमी वाढते. त्याचबरोबर कष्टाची किंवा शेतीची कामं करणाऱ्या व्यक्तींमध्ये, सूर्यप्रकाशामध्ये दिवसभर उन्हामध्ये किंवा उष्णतेच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये घामाचा वापर प्रमाण वाढलेलं असतं. अशा वेळेस शरीरामध्ये पाण्याचं बॅलन्स करण्यासाठी म्हणून पाण्याची गरज भासते. अशा वेळेस पाणी मोठ्या प्रमाणात घेणं
किंवा जेवणानंतर सुद्धा कामाच्या स्वरूपावर पाणी पिणं गरजेचं ठरतं. बैठे काम करणारे किंवा मानसिक वाद करणाऱ्या अशा लोकांनी कूलर किंवा एसीचा वापर करून कुठल्याही पद्धतीने शरीरातून श्वेत बाहेर पडत नसेल तर अशा व्यक्तींनी मात्र पाण्याचं प्रमाण हे तहानेनुसार घेतलं पाहिजे. चौथा प्रकार म्हणजे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिणं. कष्टाची कामं करणाऱ्या व्यक्तींमध्ये ज्या पद्धतीने पाण्याची गरज ही जास्त भासते, त्याचबरोबर सूर्यास्तानंतर मात्र शरीर शिथिल झालेलं असतं. शिथिल आल्यानंतर शरीरामध्ये वातावरणामध्ये आम्लता वाढलेली असते आणि शरीरामध्ये आम्लता वाढलेली असल्यामुळे शरीरातले क्षार कमी झालेले असतात. अशा वेळेस पचनसुद्धा मंद असतं, अग्नीसुद्धा वीक असतो. अशा वेळेस सूर्यास्तानंतर मात्र पाण्याचं प्रमाण हे कमी करणं आवश्यक असतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिक डिसऑर्डरचा परिणाम म्हणून होणारे थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, बीपी सारखे विकार हे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे जाणवते. अशा वेळेस सूर्यास्तानंतर पाण्याची गरज कमी झालेली असते, त्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाणसुद्धा कमी असलं पाहिजे. वारंवार भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी पिल्याने मूत्राशयावरती फिल्ट्रेशनचा दाब वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये हे पाण्यामुळे होणारे सुजेचे विकारसुद्धा उत्पन्न होत असतात. म्हणून सूर्यास्तानंतर पाण्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. पाण्याच्या वेळा आणि प्रमाणावरती आपण बोललोच आहे, तर त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची चूक केली जाते ती म्हणजे पाणी पिण्याच्या प्रकारानुसार. पाणी पिताना बऱ्याच वेळा पाणी हे वरतून पिण्याची सवय बऱ्याच लोकांमध्ये जाणवते. यामध्ये साधारणतः पाणी उभ्याने पिणं आणि त्यात वरतून पाणी पिणं यामुळे शरीरामध्ये जाणारे हे पाणी हे डायरेक्टली आमाशयामधून न जाता पपाशयामध्ये जातं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सलावा मिक्स झालेली नसते. टाळूला सुद्धा याचा स्पर्श न झाल्याने तहान शमन होण्याची संवेदना न जाणवल्यामुळे पोट सुटण्यासारखे प्रकार यामुळे जाणवतात. म्हणून किंवा टाचेचे विकारसुद्धा स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतात. म्हणून गॅसच्या ओट्यावरती काम करताना स्त्रियांमध्ये पिल्या जाणारं उभ्याने ओट्यावरती पाणी पिणं हे सुद्धा टाकेचं हाड वाढण्यामध्ये किंवा युरिक ॲसिड वाढल्यामुळे त्याचबरोबर मसल क्रॅम्प येण्यासाठी कारणीभूत ठरत असतं. त्यामुळे पाणी हे बसून बऱ्याच वेळा शक्य असेल तर मलासनामध्ये बसून किंवा तसं शक्य नसल्यास खुर्चीवरती किंवा साधी पद्मासनामध्ये बसून घोट पाणी पिणं आणि ते टाळूला स्पर्श करेल अशा पद्धतीने तहानेची संवेदना जाणून देणार नाही अशा पद्धतीने घेणं हे योग्य ठरत असतं. त्यामुळे उभ्याने पाणी पिणं, वरतून पाणी लोटणं किंवा बसल्यानंतर टाळूला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने पाणी पिणं, त्याचबरोबर अति थंड फ्रीजमधलं पाणी पिणं हे सुद्धा अग्निमंद्याला कारणीभूत ठरतं. म्हणून पाणी पिताना उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये हे खरपरयुक्त म्हणजे माठामधलं पाणी पिणं, त्याचबरोबर हिवाळ्यासारखा आणि पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये तांब्यासारख्या भांड्यामधलं पाणी पिणं हे जास्त योग्य ठरतं. आता पाणी कुठलं प्यायला पाहिजे? साधारणतः मिनरल वॉटर किंवा मग RO वॉटर याचं प्रचलन मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे. परंतु साधारणतः सूर्याचा प्रकाश ज्या पदार्थामध्ये लागलेला असतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पाचन होण्याची क्रिया चांगली असते. अशा वेळेस आकाशीय जल हे दिव्य जल मानलेलं आहे. आकाशीय जल म्हणजे साधारणतः पावसापासून पहिल्या पावसानंतर दूषित पाण्यात निघून गेल्यानंतर मिळणारं पाणी हे पचायला अतिशय हलकं आणि दिव्य जल मानलेलं आहे. परंतु हे शक्य नसलं तरी या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात लागलेला असतो. उथळ स्वरूपात मिळणारं पाणी हे अतिशय उपयोगी ठरतं. त्यामुळे पावसाचं पाणी धरणामध्ये जमा होतं आणि हे सतत तापलेलं असतं. अशा प्रकारचं पाणी पिणं हे जास्त संयुक्तिक ठरतं. जेणेकरून हाय मिनरल वॉटर किंवा RO सारख्या पाण्यामध्ये त्यातले मोठ्या प्रमाणात जडत्व आलेलं असतं. अशा वेळेस असं पाणी टाळणं हे जास्त योग्य ठरतं. त्यामुळे धरणातून नळाच्या द्वारा मिळणारं किंवा तापवलेलं गरम करून सिद्ध केलेलं पाणी हे जास्त योग्य ठरतं. या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वपूर्ण भाग तो म्हणजे पाणी हे पचवावं लागत असतं. त्यामुळे साधारणतः पाण्याला पचनाची योगवाहित्व असतं, म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही गुणधर्माला वाहून देण्याची क्षमता पाण्यामध्ये असते. त्यामुळे पाण्याला आपण ज्या गोष्टींनी सिद्ध करू त्या प्रकारचे गुणधर्म शरीरामध्ये वाहून देण्याचं ते काम करतात. त्यामुळे ज्यांच्यामध्ये पचन मंद आहे अशा व्यक्तींनी सिद्ध जलांचा वापर करणं ही सुद्धा एक प्रकारची चिकित्सा मानली जाऊ शकते. यामध्ये ज्यांच्यामध्ये पचन मंद आहे किंवा गॅसेसचा प्रॉब्लेम सतत जाणवतो अशांनी पुदिना सिद्ध जल घेणं, त्याचबरोबर लहान मुलांमध्ये पाणी हे पचायला जड ठरत असेल किंवा मिनरल वॉटर असेल तर त्याला उकळून बॉईल करणं, सुवर्णसारख्या धातूंचा त्याच्यामध्ये सिद्ध करून पाणी पिणं म्हणजे सुवर्णसिद्ध जलयुक्त बनवून घेणं हे सुद्धा इम्युनिटीसाठी इम्प्रूव्ह करणाऱ्या गोष्टी ठरत असतात.
साधारणतः पाण्यामध्ये सलायवा मिक्स झाल्यानंतर ती पाचन होत असते, त्यामुळे शरीरामध्ये आमाशयात जाणारं हे पाणी सलायवाने मिक्स करून गुळणी भरत पिल्याने शरीरामधली इम्युन सिस्टीमसुद्धा इम्प्रूव्ह होत असते. पाणी पिण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक विकार उद्भवत असले तर मेटाबॉलिक डिसऑर्डरसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या होणाऱ्या आजच्या लाईफस्टाईल डिसीजमुळे होणाऱ्यामध्ये डायबिटीज, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल सारखे विकार असतील किंवा पोट सुटण्यासारखे ओबेसिटीसारखे प्रकार असतील, या सगळ्या प्रकारामध्ये त्याचबरोबर मूत्राशयाच्या विकारामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण नियंत्रण करणं, योग्य पद्धतीने पाणी पिणं आणि पाणी सिद्ध करून पिणं हे अनेक विकार टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.